मुंबईमध्ये पाणी का भरतं याचा एक वेगळा पैलू, एक वेगळा कोन आपल्याला लक्षात येतो। हा खूप महत्त्वाचा आहे। आपण बघितलंय की मुंबईची जी ही सगळी रचना आहे जी ज्वालामुखीच्या प्रचंड मोठ्या महाविस्फोटांमधनं झालेली आहे। तर हे प्रचंड महाविस्फोट होत असताना लाव्हा रसाचे वेगवेगळे थर जे आहेत हे वर येत होते, जुना थर खाली जात होता आणि नवीन थर वरती येत होता। मुंबईची जर का आपण भूरचना बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की मुंबईच्या खालच्या बाजूला लाव्हा रसाचे 7 थर आहेत। हे जे 7 थर आहेत ते असे सलग थर नाहीयेत, तर त्याच्यामध्ये एक बसॉल्टचा थर आहे, त्याच्यानंतर शेलचा थर आहे, त्याच्यानंतर पुन्हा बसॉल्टचा थर आहे, त्याच्यानंतर पुन्हा शेलचा थर आहे। असे हे एकूण मुंबईच्या भूरचनेचे 7 महत्त्वाचे असे थर आहेत। लाव्हा रस ज्या वेळेला भूगर्भातनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर वरती येतो त्यावेळेला तिथे आजूबाजूला असलेली माती ही देखील वरती येते आणि लाव्हा रसाचा एक वेगळा असा चिखल तयार होतो आणि हा जो चिखलाचा भाग आहे हा यालाच आपण आता शेल असं म्हणून ओळखतो। याच शेलमध्ये आपल्याला मुंबईतली प्राचीन जीवाश्म देखील सापडलेली आहेत आणि त्याच्या संदर्भातल्या गोष्टी आपण यापूर्वीच्या एका भागामध्ये समजून देखील घेतलेल्या आहेत। मुद्दा काय आहे तर मुंबईमध्ये लाव्हा रसाचे 7 वेगवेगळे थर आहेत आणि 2 बसॉल्टच्या थरांच्या मधल्या भागामध्ये शेलचा थर आहे। काय होतं या शेलच्या थरामुळे तर शेलचा गुणधर्म हा आपल्याला त्यासाठी लक्षात घेतला पाहिजे। शेलचा गुणधर्म असा आहे की शेल हे पाणी पकडून ठेवतं, पाणी खेचतं, शोषतं, पण ते पाणी बाहेर सोडत नाही। त्यामुळे काय होतं तर मुंबईमध्ये ज्या वेळेला पाणी भरतं वरती जो बसॉल्टचा थर आहे त्याच्यामधनं हे पाणी खालच्या बाजूला जातं। शेल जो आहे हा शेलचा खडक ते पाणी पकडून ठेवतो, शोषतो, पण तो बाहेर सोडत नाही। त्यामुळे काय होतं तर हे पाणी असंच्या असं पकडून ठेवलं जातं। शेलच्या थराच्या खालच्या बाजूला पाणी जातच नाही, कारण खालच्या बाजूला पाणी जाण्याचा मार्ग हा या शेलने पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे। हा मुंबईमध्ये हा जो शेलचा खडक आहे हा साधारणपणे किती अंतरावर आहे तर तो काही ठिकाणी 10 मीटरच्या अंतरावर आहे आणि काही ठिकाणी तो 20 मीटरच्या अंतरावर आहे। 10 मीटर किंवा 20 मीटर हे खूप मोठं अंतर नाहीये। त्यामुळे अगदी थोडासा जरी पाऊस पडला तरीही मुंबईमध्ये पाणी हे साचून राहतं आणि मुंबईची तुंबई होते।